Okay, important formulae for common emitter transistor. हे आपल्याला स्टडी करायचे. ओके, तर याच्यामध्ये फर्स्ट फॉर्म्युला इम्पॉर्टंट कुठला आहे तर दॅट इज द करंट गेन फॉर्म्युला. करंट गेन मला सांगा, करंट गेन इन कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन किंवा कॉमन इमिटर ट्रान्झिस्टर काय असतो? अल्फा असतो का बीटा असतो? सांगा. अल्फा. अल्फा असतो ना? IC/IE का बीटा असतो? कॉमन बेसला काय असतो? अरे काय असतो? अभ्यास करत नाही वाटतं. ओके, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनला असतो बीटा, अल्फा नाहीये, लक्षात घ्या. अल्फा फॉर कॉमन बेस कॉन्फिगरेशन. सो पहिला फॉर्म्युला येणार आहे दॅट इज बीटा, दॅट इज IC डिवायडेड बाय आउटपुटला नेहमी CB. ICच असतं डिवायडेड बाय IB. न्यूमरेटरला नेहमी IC असतो, तुम्हाला माहिती आहे. बीटाला खाली डिनॉमिनेटर IB, BB सेम, असं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर सेकंड आहे दॅट इज व्होल्टेज गेन. जसं करंट गेन होणार आहे तसं व्होल्टेज गेन देखील होऊ शकतं. आता व्होल्टेज गेनचा फॉर्म्युला कसा येणार आहे तर व्होल्टेज गेन इज डिनोटेड बाय लेटर AV. ओके, व्होल्टेज गेन इज डिनोटेड बाय लेटर AV. आता व्होल्टेज गेन AV म्हणजे काय असणार आहे तर ओहम्सला बघा, व्होल्टेज किंवा PD म्हणजे ओहम्स लॉ नुसार काय येणार आहे? V इज इक्वल टू काय असतं सांगा? V इज इक्वल टू IR ना. व्होल्टेज इज इक्वल टू करंट इंटू रेझिस्टन्स. त्याच्यामुळे व्होल्टेज गेन म्हणजे काय येणार आहे? करंट गेन इंटू काय म्हणू शकतो? रेझिस्टन्स गेन म्हणू शकतो. करंट गेन इंटू रेझिस्टन्स गेन. ओके, अँड देअरफॉर AV चा फॉर्म्युला येणार आहे करंट गेन म्हणजे दॅट इज बीटा आणि रेझिस्टन्स गेन्स म्हणजे R आउट, म्हणजे आउटपुटला असणारा रेझिस्टन्स डिवायडेड बाय इनपुटला असणारा रेझिस्टन्स. ओके, म्हणजेच असं लिहू शकतो AV इज इक्वल टू बीटा इंटू R आउट म्हणजे काय येणार आहे? रेझिस्टन्स ऑफ द कलेक्टर. आउटपुट रेझिस्टन्स म्हणू शकतो किंवा आउटपुटला कोण असतं? कलेक्टर असतं ना. सो रेझिस्टन्स ऑफ द कलेक्टर डिवायडेड बाय रेझिस्टन्स ऑफ द काय येणार? इनपुटला म्हणजे काय येणार आहे? बेसचा रेझिस्टन्स येणार आहे, RC/RB. ओके, लक्षात आलं का व्होल्टेज गेनचा फॉर्म्युला कसा आला? तर ओहम्स लॉ नुसार आलेला आहे, लक्षात घ्या. कारण व्होल्टेज म्हणजे करंट इंटू रेझिस्टन्स असतं. व्होल्टेज म्हणजे काय असतं? करंट इंटू रेझिस्टन्स. अँड देअरफॉर व्होल्टेज गेन म्हणजे काय येणार आहे? करंट गेन इंटू रेझिस्टन्स गेन. सो AV इज इक्वल टू बीटा, करंट गेन म्हणजे बीटा आहे आणि रेझिस्टन्स गेन म्हणजे R आउट बाय R इन. R आउट म्हणजेच RC कलेक्टरचा रेझिस्टन्स आणि R इन म्हणजे काय? बेसचा रेझिस्टन्स. ठीक आहे, हे झालं व्होल्टेज गेन. आता थर्ड थिंग आहे दॅट इज पॉवर गेन. थर्ड इम्पॉर्टंट फॉर्म्युला इज पॉवर गेन. आता वन सेकंड, पॉवरचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल कदाचित. पॉवर म्हणजे काय असतं? व्होल्टेज इंटू करंट असतं. माहिती नसेल तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिक मध्ये आहे. पॉवर म्हणजे काय असतं? व्होल्टेज इंटू करंट. आणि त्याच्यामुळे पॉवर गेन बरोबर काय नाव सांगा? पॉवर गेन इज इक्वल टू व्होल्टेज गेन इंटू करंट गेन. कारण पॉवर म्हणजे म्हणजे करंटचे पॉवरचा फॉर्म्युला असतं त्याचं व्होल्टेज इंटू त्याचा करंट, लक्षात घ्या. सो पॉवर गेन इज इक्वल टू व्होल्टेज गेन इंटू करंट गेन. सो देअरफॉर पॉवर गेन, ओके, याला काही सिम्बॉल नाहीये, लक्षात घ्या. सो देअरफॉर पॉवर गेन is equal to voltage gain is denoted by AV and current gain is denoted by beta.
एव्ही इंटू बीटा, किंवा हे असं लिहू शकतो, एव्ही म्हणजेच काय असतं परत बीटा इंटू आरसी बाय आरबी येणार ना, इंटू परत बीटा. एव्ही म्हणजे काय झालं, बीटा इंटू आरसी बाय आरबी. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला काय येणार आहे, आरसी बाय आरबी इंटू बीटा स्क्वेअर किंवा बीटा स्क्वेअर इंटू आर आउट डिवायडेड बाय आर इन. ओके, हा एक येणार. किंवा याच्यामध्ये जर बीटाला मी रिप्लेस केलं, या फॉर्म्युलेमध्ये बीटाला रिप्लेस केलं, ओके, आता बीटा म्हणजे काय येणार आहे, एव्ही इंटू, म्हणजे एव्ही ऍज इट इज लिहितो अगोदर, एव्ही ऍज इट इज लिहिलं, बीटा रिप्लेस करायचं आहे. आता इथं बघा बीटा, बीटाचा फॉर्म्युला इकडे काय आलेला आहे, म्हणजे एव्ही इंटू काय येणार आहे, आर इन बाय आर आउट येणार. म्हणजे थोडक्यात काय येणार आहे, एव्ही स्क्वेअर इंटू आर इन म्हणजे इनपुटचा रेझिस्टन्स डिवायडेड बाय आउटपुटचा रेझिस्टन्स आर आउट, दॅट इज द पॉवर गेन. ओके, सो पॉवर गेनचे 3 फॉर्म्युले लक्षात घ्या. पहिला फॉर्म्युला काय आहे, एव्ही इंटू बीटा. दुसरा फॉर्म्युला आहे बीटा स्क्वेअर इंटू आर आउट बाय आर इन. आणि तिसरा फॉर्म्युला आहे एव्ही स्क्वेअर इंटू आर इन बाय आर आउट. ओके, लक्षात येत आहे. पॉवर गेनचे 3 फॉर्म्युले काय, एव्ही इंटू बीटा किंवा बीटा स्क्वेअर इंटू आउटपुट रेझिस्टन्स बाय इनपुट रेझिस्टन्स किंवा एव्ही स्क्वेअर इंटू इनपुट रेझिस्टन्स डिवायडेड बाय आउटपुट रेझिस्टन्स. आणि फोर्थ इम्पॉर्टंट एक फॉर्म्युला आहे, दॅट इज ट्रान्स कंडक्टन्स. जे ट्रान्स कंडक्टन्स म्हणजे ट्रान्झिस्टरचा कंडक्टन्स, असं त्याचा मिनिंग झाला. आता रेझिस्टन्स म्हणजे काय असतं, तुम्हाला ओहम्स लॉ मध्ये माहिती आहे, तुम्हाला रेझिस्टन्स इज इक्वल टू फी बाय आय असतं ना, आणि कंडक्टन्स इज डिनोटेड बाय जी, कॅपिटल जी. कंडक्टन्स म्हणजे आय बाय व्ही असतं, रेझिस्टन्स अपोजिट ना, आय बाय व्ही. हे माहिती आहे का नाही तुम्हाला, माहिती असेल. रेझिस्टन्स म्हणजे व्होल्टेज बाय करंट, आणि रेझिस्टन्सचा रेसिप्रोकल म्हणजे कंडक्टन्स, बरोबर आहे ना. रेझिस्टन्सचा रेसिप्रोकल म्हणजे कंडक्टन्स, विच इज डिनोटेड बाय लेटर कॅपिटल जी. रेझिस्टन्स रेसिप्रोकल म्हणजे कंडक्टन्स, सो कॅपिटल जी किंवा ट्रान्स कंडक्टन्सचा जो फॉर्म्युला येणार आहे, दॅट इज करंट बाय व्होल्टेज ना. आता कुठला करंट, तर आउटपुटचा करंट डिवायडेड बाय इनपुटचं व्होल्टेज, असं त्याचा मिनिंग आहे. आउटपुटचा करंट डिवायडेड बाय इनपुटचं व्होल्टेज. ठीक आहे, आउटपुटचा करंट म्हणजे काय येणार आहे, कलेक्टर करंट येणार आहे, आणि इनपुटचं व्होल्टेज म्हणजे काय, बेसचं व्होल्टेज येणार आहे, इमिटर बेस मधलं व्होल्टेज, व्हीबी, आयसी बाय व्हीबी. ओके, आता इथे न्यूमरेटर डिनॉमिनेटरला लोड म्हणजे आर आउट न मल्टिप्लाय केला, आर आउट, आर आउट म्हणजे आरसी, आरसी न मल्टिप्लाय केलं तर हेच फॉर्म्युले असे येऊ शकतात, एफी बाय आरसी और बीटा डिवायडेड बाय आर बी, बेस रेजिस्टन्स और इनपुट रेजिस्टन्स. लक्षात येते, हा ट्रान्स कंडक्टन्सचा फॉर्म्युला आहे. सो ट्रान्स कंडक्टन्स म्हणजे करंट डिवायडेड बाय व्होल्टेज. कुठलं करंट, आउटपुटचं करंट डिवायडेड बाय इनपुटचं व्होल्टेज, या पद्धतीने आहे. हे ट्रान्झिस्टरच्या कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनचे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युले जरा सगळे व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, पॉवर गेन कसाला लक्षात आलं ना, पॉवरचा फॉर्म्युला माहित पाहिजे. इलेक्ट्रिकल पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, व्होल्टेज इंटू करंट असतं. पॉवर गेन जसं पॉवर बरोबर व्होल्टेज इंटू करंट असेल, तर पॉवर गेन म्हणजे काय असणार आहे, व्होल्टेज गेन इंटू करंट गेन असणार आहे. सो एफी इंटू बीटा, एफी इंटू बीटा हा पहिला फॉर्म्युला आला. एफी एकदा रिप्लेस केलं, बीटा एकदा रिप्लेस केलं, तर आणखी 2 फॉर्म्युले आपल्याला मिळणार आहे. तर एफी इंटू बीटा नंतर दुसरा फॉर्म्युला काय, बीटा स्क्वेअर इंटू आर आउट बाय आर इन, आणि एफी स्क्वेअर इंटू आर इन डिवायडेड बाय आर आउट. फॉर्म्युले लक्षात ठेवायला सोपे आहेत, काही अवघड नाहीये लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट वी आर गोइंग टू स्टडी ट्रान्झिस्टर ऍज एन एम्प्लिफायर.
ट्रान्झिस्टर ॲज एम्प्लिफायर. ओके, कॉमन इमिटर ट्रान्झिस्टर ॲज एन एम्प्लिफायर. म्हणजे हा कॉमन इमिटर ट्रान्झिस्टर जो आहे तो एम्प्लिफिकेशन साठी कसा काय आपण वापरू शकतो. कॉमन इमिटर ट्रान्झिस्टर ॲज एन एम्प्लिफायर. कॉमन इमिटर ट्रान्झिस्टर ॲज एन एम्प्लिफायर. ओके, तर याची सर्किट डायग्राम कशी असणार लक्षात घ्या. इट इज लाईक दिस. So this is the सर्किट डायग्राम फॉर ट्रान्झिस्टर ॲज अ कॉमन इमिटर एम्प्लिफायर. आता लक्षात घ्या हा कुठला ट्रान्झिस्टर आहे. इट इज NPN ट्रान्झिस्टर आहे. लक्षात घ्या इथं जो असणार आहे तो बेस असणार आहे. ओके, दॅट इज इनपुटला काय असणार आहे IB, आउटपुटला काय असणार आहे IC असणार. ओके, हा काय आहे तुमचा दिस इज बेस, दिस इज कलेक्टर अँड दिस इज इमिटर. ठीक आहे. आता एम्प्लिफायर म्हणजे काय. एम्प्लिफायर इज द डिव्हाइस विच कन्वर्ट वीक AC सिग्नल इंटू स्ट्रॉंग AC सिग्नल. ओके, एम्प्लिफायर म्हणजे काय. इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट वीक AC सिग्नल्स टू द स्ट्रॉंग AC सिग्नल. It is device which convert weak alternating current signal to strong AC सिग्नल. त्याला काय म्हणतो आपण एम्प्लिफायर असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ आता वीक AC सिग्नल आपल्याला कुठे मिळतात. ओके, आणि स्ट्रॉंग AC सिग्नल आपल्याला कुठे मिळतात. तर आपलं केबल नेटवर्क आहे किंवा टेलिव्हिजन नेटवर्क आहे. तर केबल नेटवर्क मधून काय करतो आपण सिग्नल पाठवतो. सिग्नल पाठवतो म्हणजे काय अल्टरनेटिंग करंट पाठवतो. सपोज ही एक केबल आहे, कॉपर केबल आहे लक्षात घ्या. याच्यामधून अल्टरनेटिंग करंट पाठवला तर सुरुवातीला त्याची अँप्लिट्यूड काय असते लार्ज असते, परंतु मीडियमच्या रेझिस्टन्समुळे काय होते त्या सिग्नलची अँप्लिट्यूड जी आहे ती काय होते कमी 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 होत जाते. मीडियमच्या रेझिस्टन्समुळे अँप्लिट्यूड म्हणजे काय क्रेस्टची हाईट किंवा ट्रफची डेप्थ किती आहे लक्षात घ्या. सुरुवातीला सिग्नल स्ट्रॉंग असताना क्रेस्ट आणि ट्रफची लक्षात घ्या क्रेस्ट किंवा ट्रफची जी हाईट असणार आहे ती सुरुवातीला जास्त असणार आहे. कधी स्ट्रॉंग असताना स्ट्रॉंग सिग्नल. आणि वीक सिग्नल झाल्यानंतर काय होणार आहे त्याची अँप्लिट्यूड जी आहे ती कमी होते. आता हा सिग्नल ऍज इट इज तुमच्या टीव्हीला दिला, केबल मधून आलेला हा AC सिग्नल ऍज इट इज टीव्हीला दिला तर आपल्याला पिक्चर क्वालिटी चांगली मिळणार नाही. मग त्याच्यासाठी परत काय करावं लागेल हा स्ट्रॉंग करावा लागणार आहे. आणि स्ट्रॉंग करण्यासाठी इथं काय करावं लागेल आपल्याला एम्प्लिफायर बसवावं लागेल. एम्प्लिफायर. ओके, म्हणजे लक्षात घ्या याला काय म्हणणार आपण स्ट्रॉंग AC सिग्नल आणि ज्याचे अँप्लिट्यूड कमी असणार आहे लक्षात घ्या त्याला काय म्हणणार आपण वीक AC सिग्नल असं म्हणणार. लक्षात येते. किंवा
ज्यावेळी स्पेस कम्युनिकेशन मध्ये किंवा मोबाईल कम्युनिकेशन मध्ये लक्षात घ्या, सिग्नल जे आहे ते ट्रान्समीटर कडून, म्हणजे अशा प्रकारे एक ट्रान्समिटिंग डिव्हाइस असणार, याच्यामधून सिग्नल जे आहे ते पाठवले जाणार आणि इथे एक रिसिव्हर असणार आहे. रिसिव्हरला ते सिग्नल मिळणार आहे. तर मिळालेला सिग्नल काय असतो, तो खूप वीक असतो आणि तो वीक सिग्नल जो आहे तो अगोदर स्ट्रॉंग करून मग काय करावं लागतं, तुम्हाला ते टीव्ही किंवा रेडिओच्या सर्किटला तुम्हाला द्यावा लागणार आहे. ओके, वीक एसी सिग्नलचा स्ट्रॉंग एसी सिग्नल मध्ये कन्व्हर्जन करून द्यावा लागतो, तरच तुम्हाला पिक्चर क्वालिटी चांगली मिळते, अदरवाईज चांगली पिक्चर क्वालिटी मिळणार नाही. ओके, लक्षात येत आहे. सो एसी सिग्नल म्हणजे अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेटिंग करंट स्ट्रॉंग कधी असतो, ज्यावेळी त्याची क्रेस्ट किंवा ट्रफची हाईट किंवा डेप्थ जी आहे ती जास्त असते, त्यावेळी त्याला स्ट्रॉंग म्हणतो. आणि मीडियमच्या रेझिस्टन्स मधून मीडियमच्या रेझिस्टन्स मुळे मीडियम मधून पास होत असताना काय होतो, तो सिग्नल जो आहे तो वीक होतो आणि वीक एसी सिग्नलचं स्ट्रॉंग एसी सिग्नल मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपण हे कॉमन इमिटर ट्रान्झिस्टर ऍज अन एम्प्लिफायर वापरतो. आता इथं काय केले लक्षात घ्या, हा जो पार्ट आहे याला काय म्हणायचं, इनपुट पार्ट, इनपुट सर्किटचा पार्ट आहे. आणि हा म्हणजे इनिशियल लूप, एवढा जो काय लूप आहे लक्षात घ्या, हा इनपुट आहे. आणि इकडचा जो पार्ट आहे तो काय आहे, आउटपुटचा पार्ट आहे. ठीक आहे. ट्रान्झिस्टर ऍज अन एम्प्लिफायर वर्क होण्यासाठी काय पाहिजे, पहिली गोष्ट म्हणजे इमिटर बेस जंक्शन हा फॉरवर्ड बायस असला पाहिजे आणि कलेक्टर इमिटर जंक्शन हा काय असला, कलेक्टर बेस जंक्शन हा काय असला पाहिजे, रिव्हर्स बायस असला पाहिजे. इमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस, कलेक्टर बेस जंक्शन हा रिव्हर्स बायस असला पाहिजे. त्या पद्धतीने बॅटरीज अरेंज करायच्या. त्याच्यानंतर इनपुट सर्किट मध्ये इथं काय करायचं आहे, वीक एसी सिग्नल अप्लाय करायचं, वीक एसी सिग्नल. ओके, आता इथं होणार काय लक्षात घ्या, सपोज दिस इज अ बॅटरी ऑफ 3 व्होल्ट, दिस इज अ बॅटरी ऑफ सपोज 12 व्होल्ट काहीतरी असेल. ओके, या बॅटरीला काय म्हणणार मी, फी बीबी असं म्हणणार. ही जी बॅटरी आहे ती कलेक्टरला जोडलेली असल्यामुळे फी सीसी म्हणणार आहे. ओके, इमिटर आणि बेस मधला पीडी जो आहे, इमिटर आणि बेस मध्ये जो काय पीडी असेल, ओके, इथल्या पीडीला काय म्हणणार सांगा मी, इमिटर आणि बेस मध्ये काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स असणार ना, त्याला फी बीई असं म्हणणार. आणि त्याच पद्धतीनं कलेक्टर आणि इमिटर याच्यामध्ये देखील काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे आणि त्या पोटेन्शियल डिफरन्सला काय म्हणणार, फी सीई असं म्हणणार, फी सीई. ओके, या काही टर्म्स लक्षात ठेवा. फी बीबी म्हणजे काय, बेसला जोडलेली जी बॅटरी आहे त्याचं जास्तीत जास्त व्होल्टेज किती आहे. फी सीसी म्हणजे काय आहे, तर कलेक्टरला जी जोडलेली बॅटरी आहे त्याचं व्होल्टेज किती आहे. जनरली फी सीसी जास्त असतं आणि फी बीबी कमी ठेवतो, कारण आपल्याला काय करायचे असते, स्ट्रेंथ वाढवायची असते सिग्नलची. ठीक आहे. त्याचबरोबर बेस आणि इमिटर याच्यामध्ये आपण व्होल्ट मीटर जोडला, बेसचं टर्मिनल आणि इमिटरचं टर्मिनल याच्यामध्ये व्होल्ट मीटर जोडला तर आपल्याला एक व्होल्टेज मिळणार आहे. ते फी बीबी असेलच असं नाहीये, लक्षात घ्या. फी बीबी पेक्षा कमी असू शकतं, परंतु फी बीबी पेक्षा जास्त असू शकत नाही फी बीई. ओके, आणि फी सी म्हणजे काय, कलेक्टर आणि इमिटरला आपण व्होल्टमीटर डायरेक्टली जोडला आणि त्याचं व्होल्टेज मेजर केलं तर ते व्होल्टेज आपल्याला एक मिळणार आहे, दॅट इज फी सी. हे देखील फी सीसी पेक्षा कधी जास्त नसणार आहे, कमी असू शकते फी सी. ठीक आहे. आता वीक एसी, आता अल्टरनेटिंग सिग्नल म्हणजे काय, तो प्लस मायनस होत असतो आणि हा प्लस मायनस किती आहे, सपोज 0.5 व्होल्ट आहे. प्लस मायनस किती आहे, 0.5 व्होल्ट. तर फर्स्ट हाफ ऑफ एसी, फर्स्ट हाफ ऑफ द एसी इनपुट सर्किट मध्ये व्होल्टेज किती होणार बघा, फी इन किती होणार आहे, इनपुट व्होल्टेज किती होणार आहे, बॅटरीचं किती आहे, फी बीबीचं किती आहे 3 आणि वीक एसी सिग्नलचं 0.5. ओके, फर्स्ट हाफ मध्ये दोन्ही काय असतात, इनफेज येतात. इनफेज झाल्यामुळे फी इन किती होणार आहे, 3.5. आता इनपुट व्होल्टेज वाढल्यामुळे काय होणार आहे, आयबी इन्क्रीज होणार. बरोबर ना, इनपुट व्होल्टेज म्हणजे इथं दिलेलं व्होल्टेज. ओके, बेसला दिलेलं व्होल्टेज वाढवलं की ऑटोमॅटिकली काय होणार आहे, बेस करंट पण वाढणार ना, आणि बेस करंट वाढला तर काय होणार, त्याच्यामुळे आयसी इन्क्रीजेस. ओके, आता इथं आपल्याला माहित आहे बीटा माहित आहे ना, बीटा हा किती असतो, तर 900 पर्यंत असू शकतो. बीटा इज इक्वल टू अप टू 900. म्हणजे बेस करंट थोडासा जरी वाढला
तर आयसी मात्र, कारण बीटा म्हणजे काय असणार आहे, आयसी बाय आयबी ना. बीटा म्हणजे काय, आयसी बाय आयबी. सो आयसी म्हणजे काय येणार आहे, आयबी इंटू बीटा येणार. आयबी इंटू बीटा. जे बेस करंट थोडा जरी वाढला तरी कलेक्टर करंट म्हणजे कलेक्टर करंट मात्र काय होणार आहे, लार्ज अमाऊंट मध्ये वाढणार आहे. लक्षात येते. सो फर्स्ट हाफ ऑफ द एसी मध्ये. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट हे झालं फर्स्ट हाफ ऑफ अल्टरनेटिंग करंट. नेक्स्ट हाफ ऑफ अल्टरनेटिंग करंट, नेक्स्ट हाफ ऑफ द एसी मध्ये काय होणार आहे, तर इनपुटचं जे व्होल्टेज होणार ते कसं होणार बघा, 3 मायनस 0.5. ओके, 3 मायनस 0.5. 3 मायनस 0.5 म्हणजे काय होणार आहे, दॅट इज 2.5 व्होल्ट होणार. मग इनपुटचं व्होल्टेज आता कमी झालं तर काय होणार आहे, त्याच्यामुळे आयबी काय होणार, थोडा कमी होणार. आयसी काय होणार आहे, त्याच्यामुळे कमी होणार. परंतु आयसी कितीनं कमी होणार आहे, डायरेक्टली 900 टाइम्स. म्हणजे आयसी वाढला तर डायरेक्टली 900 टाइम्स वाढणार आणि आयसी कमी झाला तर डायरेक्टली 900 टाइम्स कमी होणार. म्हणजे आयबी थोडासा जरी चेंज झाला, कमी जास्त झाला, तर आयसी मात्र मोठ्या प्रमाणावर काय होणार आहे, कमी जास्त होणार. लक्षात येत आहे मी काय सांगतोय. तर पुन्हा एकदा बघा, इनपुट सर्किट मधलं व्होल्टेज, आता हा वीक एसी सिग्नल इथं नसेल, मी काय सांगतो लक्षात घ्या, हा वीक एसी सिग्नल इथं नसेल तर म्हणजे इनपुट सर्किट मधलं व्होल्टेज काय राहणार आहे, इनपुटचं व्होल्टेज कॉन्स्टंट राहणार. कधी हा वीक एसी सिग्नल जोडलेला नसेल, बॅटरी डायरेक्टली बेसला जोडली ना, ते 3 व्होल्टच कंटिन्युअसली राहणार बेसला आणि त्याच्यामुळे आयबी कॉन्स्टंट, मग आयसी पण कॉन्स्टंट राहणार आहे. आता इनपुट सर्किट मध्ये काय जोडलं आपण, सिरीज मध्ये हा वीक एसी सिग्नल जोडल्यामुळं इनपुट सर्किट मधलं व्होल्टेज काय होणार आहे, कमी जास्त व्हायला लागणार. म्हणजे कसं, आता बघा फी बीबी किती आहे, पुन्हा एकदा बघा, फी बीबी 3 व्होल्ट आहे आणि एसी सिग्नलचं व्होल्टेज किती आहे, प्लस मायनस 5 व्होल्ट आहे. आता ज्यावेळी प्लस मायनस 0.5, सॉरी कारण तो वीक आहे ना, प्लस मायनस 0.5. आता हे 3 व्होल्ट, फी बीबीचं 3 व्होल्ट जे आहे ते ऍज इट इज राहणार कंटिन्युअसली, परंतु एसीचं जे व्होल्टेज आहे ते प्लस मायनस 0.5 होत राहणार आहे. म्हणजे आता हे ज्यावेळी प्लस 0.4 म्हणजे एसीचं व्होल्टेज ज्यावेळी प्लस 0.5 व्होल्ट होणार, त्यावेळी एकूण इनपुट मधलं व्होल्टेज किती होणार आहे, 3.5 व्होल्ट. ओके. आणि ज्यावेळी हे मायनस 0.5 होणार त्यावेळी इनपुटचं एकूण व्होल्टेज किती होणार, 2.5 व्होल्ट. म्हणजे इनपुट सर्किट मधलं व्होल्टेज त्या वीक एसी सिग्नलमुळं, मी काय सांगतोय, वीक एसी सिग्नलमुळं इनपुटचं व्होल्टेज ते प्लस कमी जास्त होत राहणार. एकदा 3.5 व्होल्ट होणार, नंतर 2.5 व्होल्ट होणार, परत 3.5 व्होल्ट होणार, परत 2.5 व्होल्ट होणार. म्हणजे इनपुट सर्किट मधलं व्होल्टेज जे आहे ते कमी जास्त होत राहणार. आता इनपुट सर्किट मधलं व्होल्टेज कमी जास्त झाल्यामुळे काय होणार आहे, इनपुट करंट कमी जास्त होणार, आयबी कमी जास्त होणार, बरोबर आहे ना. आयबी कमी जास्त झाल्यामुळे काय होणार आहे, आयसी ऑटोमॅटिकली कमी जास्त होणार, कारण आयबी आणि आयसी एकमेकावर डिपेंड आहेत. आणि ते कसे डिपेंड आहेत लक्षात घ्या, आयबी 1 टाइम चेंज झाला तर आयसी काय होतो, डायरेक्टली अप टू 900 टाइम्स चेंज होतो डायरेक्टली. म्हणजे आयबी थोडासा जरी चेंज झाला तरी आयसी मात्र मोठ्या प्रमाणावर चेंज होणार आहे. आणि त्याच्यामुळं लक्षात घ्या, ओके, जर इनपुट या पद्धतीनं असेल तर आउटपुट मात्र या पद्धतीने मिळणार आहे आपल्याला. आउटपुट लक्षात येते, इनपुट जो आहे हा आयबीचा ग्राफ असणार आहे आणि हा आयसीचा ग्राफ असणार. इनपुट वीक एसी सिग्नल मुळे आयबी स्मॉल अमाऊंट मध्ये चेंज होणार आणि आयसी मात्र काय होणार आहे, बीटा मुळे, करंट गेन या कन्सेप्ट मुळे, कारण बीटा म्हणजे आयसी बाय आयबी असतं. सो आयसी इज इक्वल टू काय येणार आहे, आयबी इंटू बीटा येणार आहे. आणि बीटाची व्हॅल्यू किती असते, ग्रेटर दॅन 1 असते नेहमी, म्हणून सांगितलंय मी, अप टू 900 टाइम्स. ओके. सो आयसी इज इक्वल टू काय येणार आहे, 900 इंटू आयबी येणार. ओके. सो आयबी स्मॉल अमाऊंट मध्ये जरी चेंज झाला तर आयसी मात्र लार्ज अमाऊंट मध्ये असा चेंज होणार. लक्षात येते. सो इन दिस वे वीक एसी सिग्नल इज कन्वर्टेड इंटू दी स्ट्रॉंग एसी सिग्नल. वीक एसीचं कन्वर्जन कशामध्ये होतं, इथं स्ट्रॉंग एसी सिग्नल मध्ये होतंय. आणि अशा प्रकारे इट वर्क्स ऍज अ एम्प्लिफायर. म्हणून याला एम्प्लिफायर म्हणायचं, कारण तो एम्प्लिफाय करतो.
करंटला काय करतो, ऍम्प्लिफाय करतो. वीक एसी सिग्नल इज कन्व्हर्टेड इनटू स्ट्रॉंग एसी सिग्नल. लक्षात येते. आता इथं आणखी एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, आणि ती खूप महत्वाची गोष्ट लक्षात काय आहे ठेवायची आहे, तर इथं इनपुट आणि आउटपुट, इनपुट अँड आउटपुट जे आहे ते आउट ऑफ फेज असतात. आउट ऑफ फेज म्हणजे त्यांच्यामध्ये काय असतो, आउट ऑफ फेज म्हणजे 180 डिग्री किंवा पाय रेडियनचा फेज डिफरन्स असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. 180 डिग्री किंवा पाय रेडियनचा फेज डिफरन्स असतो. म्हणजे काय होतं लक्षात घ्या, हे असं होतं. म्हणजे हा वीक सिग्नल आहे आणि हा स्ट्रॉंग सिग्नल असेल. हे वीक जो आहे तो असा असणार आहे. अँड सो ऑन, म्हणजे हे असं पुढे रिपीट होत जाणार. हा वीक का म्हणणार, कारण याचे अँप्लिट्यूड हाईट जे आहे किंवा डेप्थ जे आहे, क्रेस्टची हाईट कमी आहे किंवा ट्रकची डेप्थ काय आहे कमी आहे. आणि स्ट्रॉंग एसी सिग्नल जो आहे तो कसा असणार बघा, असं असणार आहे. ठीक आहे. हा जर असा असता, हा मॅक्सिमम झाल्यानंतर हा देखील मॅक्सिमम झाला असता, तर याला काय म्हणणार, इन फेज म्हणणार. इन फेज, अँप्लिट्यूड वाढली, अँप्लिफाय झाले, परंतु इन फेज मध्ये. आणि हे काय झालंय, आउट फेज. आउट फेज किंवा आउट ऑफ फेज. ओके, हा फरक आहे त्याच्यामध्ये. So this is the graph. ओके, सो वीक एसी सिग्नलचं स्ट्रॉंग एसी सिग्नल मध्ये इथं कन्व्हर्जन केलं जातंय. ओके, परंतु प्रॉब्लेम ऍक्च्युली हा प्रॉब्लेम काय म्हणता येत नाही याला, परंतु आणखी दुसरी गोष्ट काय होते, इथं इनपुट सिग्नल आणि आउटपुट सिग्नल हे इन फेज नसतात. लक्षात घ्या, मी काय सांगितलं, दिस इज इनपुट सिग्नल अँड दिस इज आउटपुट सिग्नल. हे दोन्ही इन फेज नसतात. ओके, ते 180 डिग्रीचा फेज डिफरन्स असतो. 180 डिग्री म्हणजे काय, एक मॅक्सिमम असतो त्यावेळी दुसरा मिनिमम असतो. ओके, म्हणजे इनपुट ज्यावेळी मॅक्सिमम असणार आहे त्यावेळी आउटपुट मिनिममला असणार, अपोजिटला असणार. आउट ऑफ फेज असणं म्हणजे काय, अपोजिट स्टेट मध्ये असतं. अपोजिट, अपोजिट म्हणजे काय, पहिला आणि दुसरा आता आउट ऑफ फेज असतील तर त्याचा मिनिंग काय, पहिला जर मॅक्सिमम असेल तर त्यावेळी दुसरा मिनिमम असला पाहिजे, आणि पहिलाच ज्यावेळी मिनिमम असेल त्यावेळी दुसरा काय असला पाहिजे, मॅक्सिमम असला पाहिजे. आता बघा, इनपुटला हे मिनिमम आहे, त्यावेळी आउटपुटला काय आहे, मॅक्सिमम आहे. एवढाच फरक फक्त आहे, दॅट इज आउट ऑफ फेज. ओके, तुम्हाला असं सांगितलं, सपोज इनपुट इज सपोज किती आहे, दॅट इज इनपुट म्हणजे बेस करंट. इनपुट करंट जो आहे तो या पद्धतीने आहे, दॅट इज 10 sin 100 pi t प्लस 30 असेल. तर आउटपुट करंट ऑफ कॉमन इमिटर ऍम्प्लिफायर काय असेल, आणि बीटा दिलाय सपोज इथं 100. बीटा किती दिलाय, 100 दिलाय. तर आयसीचा फॉर्म्युला काय येणार याच्यावरून, आयबीचा फॉर्म्युला दिलाय असा, तर आयसीचा फॉर्म्युला काय येईल, हे बघा, आयबी म्हणजे इनपुट करंटचा फॉर्म्युला काय, 10 sin 100 pi t प्लस 30. ठीक आहे, तर आउटपुट करंट काय येणार आहे, आउटपुट करंट आता इनपुट करंट किती आहे, 10 आहे, 10चं काय होणार आहे, 100 टाइम्स होणार ना, म्हणजे किती होणार आहे, आउटपुट करंट पहिली गोष्ट म्हणजे 1000 होणार. त्याच्यानंतर साइन 100 पाय टी प्लस हे 30 डिग्री आहे, सपोज 30 डिग्री,
तर 30 डिग्रीचं काय होणार आहे, 180 डिग्री त्याच्यामध्ये ऍड होणार. 180 डिग्री म्हणजे किती होणार आहे, 210 डिग्री होणार. डिग्री मध्ये लिहिलंय मी, लक्षात. सो हे लक्षात ठेवायचं. पहिली गोष्ट म्हणजे काय होणार, याचं बीटानं इथं मल्टिप्लाय करायचं, बीटानं. आणि हा जो फेज अँगल असतं म्हटलं जातं, तो ब्रॅकेटच्या आतमध्ये असतो. त्याच्यामध्ये काय करायचं, रेडियन मध्ये असेल तर पाय ऍड करायचं आणि डिग्री मध्ये असेल तर 180 ऍड करायचं. म्हणजे समजा असं दिलं आता परत, इनपुट इज, ओके, इनपुट इज सपोज फी आय असेल, फी आय सपोज असं दिलं असेल 1 sin 100 पाय टी प्लस पाय बाय 3 असेल. तर आउटपुट काय असणार आहे, आउटपुट इज, दॅट इज फी आउट. तर पहिली गोष्ट, आता इनपुट आणि आउटपुट, इनपुट व्होल्टेज वरून आउटपुट व्होल्टेज काढायचं आहे. तर याच्यासाठी क्वेश्चन मध्ये तुम्हाला व्होल्टेज गेन दिलेले असेल. व्होल्टेज गेन सपोज 50 टाइम्स असेल, ओके, 50 टाइम्स असेल तर 1चं काय होणार आहे, 50 होणार. पहिली गोष्ट 1चं काय होणार, 50 टाइम्स व्हायला पाहिजे ना, सो 50 होणार पहिली गोष्ट, ओके. आणि त्याच्यानंतर साइन ऍज इट इज ब्रॅकेटमध्ये 100 पाय टी प्लस, आता इथं पाय बाय 3 ऍज इट इज लिहायचं का, नाही. तर पाय बाय 3 प्लस काय करा, पाय करा. म्हणजे तिथं व्हॅल्यू डिग्री मध्ये दिसली तर काय करायचं, 180 डिग्री ऍड करायचं. आणि पाय जर दिसलं तर काय करायचं, म्हणजे पाय मध्ये व्हॅल्यू दिसली तर काय करायचं, त्याच्यामध्ये पाय ऍड करायचं. पाय बाय 3 प्लस पाय म्हणजे काय होणार आहे, दॅट इज ए 3 पाय बाय 3 होणार ना. पाय 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 म्हणजे हे बघा, पाय बाय 3 प्लस 3 पाय बाय 3 असं लिहू शकतो मी. आणि देअरफॉर काय होणार इथं, 4 पाय बाय 3 येणार. लक्षात येते का, 4 पाय बाय 3. असे क्वेश्चन हे नीट एक्झामला आलेले आहेत, ओके. हा क्वेश्चन पुन्हा एकदा बघा. सपोज ट्रान्झिस्टरचा इनपुट करंट दिलाय, तर आउटपुट करंट काय असेल, इनपुट आउटपुट करंट मध्ये रिलेशन काय असतं, बीटाच असतं. आणि बीटा इज इक्वल टू सपोज काय असेल, 100 असेल, बीटा इज इक्वल टू 100. तर आउटपुट करंट काय येणार सांगा बघूया. पहिली गोष्ट म्हणजे 100 ने याला मल्टिप्लाय करायला पाहिजे, कारण करंट वाढणार ना. 50चा किती होणार आहे, 5000 होणार साइन. त्याच्यानंतर काय होणार, आतमध्ये 100 पाय टी, टी बरोबर असणारे टर्म ऍज इट इज ठेवायचे नाही, फक्त पाय. तर काय करायचं, त्याच्यामध्ये आणखी एक पाय ऍड करायचा, दॅट इज 2 पाय, ओके. आणि सपोज असं सांगितलं, इनपुट व्होल्टेज इज, सपोज इनपुट व्होल्टेज किती असेल, 2 sin 100 पाय टी प्लस 90 डिग्री असं दिलंय. तर आउटपुट व्होल्टेज काय असणार, आणि इथं व्होल्टेज गेन दिलंय तुम्हाला 50, व्होल्टेज गेन 50 असेल, म्हणजे 50 टाइम्स वाढणार आहे. तर काय होणार बघा, आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू 100 sin 100 पाय टी प्लस किती होणार, 270, करेक्ट. तर ही एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. सो दिस इज ऑल अबाउट ट्रान्झिस्टर ॲज अन एम्प्लिफायर, ओके. ट्रान्झिस्टर ॲज अन एम्प्लिफायर. तर आपल्या सेशनचा टाइम एंड व्हायला लागलाय, त्याच्यामुळे आता काय करायचं आहे, परत रिजॉईन करायचं आहे. मी मीटिंग एंड करतोय. नंबर आहे